रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. म्हणजे मला जे अनुपस्थित आहे, काही पालकांनी मला मेसेज केलं की माझं जमत नाही, नेटवर्क प्रॉब्लेम म्हणा किंवा मग काही त्यांना इश्यू आहे दुसऱ्या गोष्टीचा. चला, तर आपण बघत होतो स्पर्धा, की स्पर्धा हे कुठं कुठं आहे. स्पर्धा हे कुठं कुठं आहे लक्षात. स्पर्धा हे आपल्या स्वतःमध्ये आहे, स्पर्धा हे घरामध्ये आहे, परिसरामध्ये आणि समाजामध्ये आहे. ठीक आहे. तर स्पर्धा हा असा क्षेत्र आहे की सगळीकडे आहे. या ठिकाणावरून कोणीही सुटलेलं नाही. सगळ्या लोकांना तुम्ही बघा, कुठं ना कुठं स्पर्धेचा सामना करावा लागतो. तर असाच एक आपला क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र, की ज्यामध्ये अतोनात स्पर्धा आहे. हा देखील असा क्षेत्र आहे की या ठिकाणी स्पर्धेला खूप जास्त प्रमाणामध्ये वाव आहे. आणि तुम्हाला दिसतंय हे सगळं काही की शिक्षण क्षेत्रामध्ये पण किती स्पर्धा आहे. मग या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला स्पर्धात्मक युगामध्ये राहता यावं म्हणून याची पूर्वतयारी आपल्याला अगोदरपासूनच केली पाहिजे. बरोबर आहे. मग आता ही तयारी अगोदरपासून करण्यासाठी हे थोडंसं आपण बघून घेऊ की या ठिकाणी स्पर्धा म्हटलं की स्पर्धा साधं 10वी आणि 12वी नंतरचा जरी आपण विचार केला तर किती पद्धतीच्या तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा दिसतात ते बघा. साधं 10वी नंतर जरी विचार केला तर हा आपला करिअर चार्ट आहे. 10वी नंतर जरी विचार केला तर एवढ्या साऱ्या तुम्हाला करिअरचे ऑप्शन्स मिळतात. एक फील्ड जरी आपण निवडली, जसं तुमचं 12वी सायन्सचा जरी विचार केला तर एवढे सारे फील्ड आपल्याकडे अवेलेबल आहेत की आपण सायन्स म्हणा, कॉमर्स म्हणा, आर्ट म्हणा, म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि याच्यातून आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा असतो की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं. म्हणजे आपल्याला योग्य पाथ, योग्य मार्ग निवडणे अत्यंत महत्वाचं आहे. नुसतं डोळे झाकून सरळ चालणे हे काही योग्य नाही. एखाद्या गाडीचा जर लाईट नसेल, नाहीतर रात्रीचा जर प्रवास करायचा असेल तर ती गाडी रात्रीचा प्रवास करू शकत नाही. त्याच पद्धतीने तुमचं एम जर ठरलेलं असेल तर त्या एम कडे जाताना कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे आफ्टर 10th आफ्टर 12th सो मेनी करिअर ऑप्शन्स. लक्षात घ्या, खूप सारे करिअर ऑप्शन्स असते. हे देखील प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे की कोणकोणते ऑप्शन्स असतात. परंतु हे 10वी 12वी नंतर झालं तर याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता स्पर्धा कशी असते याचं एक सिम्बॉल आपण एक या ठिकाणी चार्टद्वारे सांगून घेतले की स्पर्धा कशी असते, कुठं कुठं स्पर्धा असते. ठीक आहे. तर आपण साध्या छोट्याशा गोष्टीवरून स्पर्धाची एक माहिती जाणून घेऊया. JEE ची जी एक्झाम असते, ठीक आहे, हे थोडीशी इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी. JEE ची जी एक्झाम असते त्या JEE च्या एक्झाम मध्ये जवळपास दरवर्षी 11 ते 12 लाख विद्यार्थी बसतात. लक्ष द्या स्पर्धा किती आहे. आता ही परीक्षा एक्झाम आपला 12वी झाल्यानंतर दिली जाते. ज्याला मेडिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं असतील त्यांच्यासाठी JEE नीटची वगैरे एक्झाम असतात. तर जवळपास 12 लाखाच्या वर विद्यार्थी दरवर्षी ही एक्झाम देतात. लक्षात. आणि सीट किती असतात? फक्त 11,300. हे लेटेस्ट म्हणजे माहिती आहे, खूप अशी जुनी नाही आहे. 11,300 सीट असतात आणि त्यासाठी विद्यार्थी किती बसतात? 11 ते 12 लाख विद्यार्थी बसतात. स्पर्धा किती आहे हे समजून घ्या या उदाहरणावर. नीटचा जर विचार केला तर ते 13.5 ते 14 लाख विद्यार्थी, त्यापेक्षा जास्त एवढे विद्यार्थी दरवर्षी हे परीक्षा देतात किंवा ह्या परीक्षेमध्ये एवढे विद्यार्थी दरवर्षी बसतात. आलं का लक्षात? मग बसूनही या ठिकाणी किती विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होत असतील आणि सीटा किती असतात या ठिकाणी बघा. सीट असतात 26,000. प्रमाण बघा, स्पर्धा किती आहे. त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांची असते, मला IAS बनायचं, IFS बनायचं, एखादा मोठा पदाधिकारी बनायचं, UPSC देऊन सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असते. याही ठिकाणी जर विचार केलं तर 10 ते 11 लाख विद्यार्थी बसतात. नुसतं आपल्या महाराष्ट्राची गोष्ट नाही तर पूर्ण भारतामधनं
आलं का लक्षात? किती लाख विद्यार्थी? 10 लाख पेक्षा वर विद्यार्थी बसतात आणि लेटेस्ट माहितीनुसार मागच्या वर्षीनुसार जागा किती निघतात? 796 जागा होते आणि ह्या जागा दिवसेंदिवस कमी पण होत जाते. म्हणजे याच्यावरून समजून घ्या की स्पर्धा किती असते आणि किती स्पर्धा आहे. लक्षात? साधा महाराष्ट्राचा जर विचार केला, MPSC ची एक्झाम जी असते त्या MPSC च्या एक्झामचा विचार केला तर 4.5 ते 5 लाख विद्यार्थी दरवर्षी बसतात आणि जागा हे कमी आहे 690. म्हणजे जागांचं प्रमाण हे दरवर्षी कमी 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 होत जातं. लक्षात? मग ह्या जागांमध्ये आपल्याला आपला नंबर मिळवायचा आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये, तर आपल्याला विदाऊट प्लॅनिंगने कोणतंही काम करता येणार नाही. याच्यासाठी आपल्याला पूर्ववत तयारी करावी लागेल आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये जर आपल्याला आपल्या विद्यार्थीला टिकवायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. आणि विदाऊट प्लॅनिंगने समजा जर तुम्ही हे मिळवण्याचा प्रयत्न केलं की 12वी नंतर मी एक्झाम देणार, UPSC देणार, MPSC देणार, ह्या जर गोष्टी आपण ठरवलं नंतर विदाऊट प्लॅनिंगने, तर आपण या यादीमध्ये टिकू शकणार नाही. यांच्यामध्ये आपला वेळ वाया जाणार, पैसा वाया जाणार, मेहनत वाया जाणार. आलं का लक्षात? आपल्याला यांच्यामध्ये टिकता येणार नाही जर आपली अगोदरपासून प्लॅनिंग नसेल तर. म्हणून यासाठी एकच उपाय आहे, पेराल ते उगवेल हा नियम आहे निसर्गाचा. जसं तुम्ही पेराल त्याच पद्धतीने ते उगवेल. म्हणजे तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे हे तुम्हाला अगोदरपासूनच तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या वयामध्ये, योग्य त्या वेळेमध्ये पेरलं गेलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला काय करता येईल. म्हणून पेराल ते उगवाल हा जो एक वाक्य आहे अतिशय महत्वाचा आहे. जसं आपण एखाद्या जमिनीमध्ये एखादं आंब्याची जर बी घातली असेल त्यापासून आंब्याचं झाड निघणार आहे, दुसरं काही निघणार नाही. बरोबर? तर त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जे आपल्याला बनायचं असेल ते आपल्याला लहानपणीच आपल्या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी पेरायचं आहे. म्हणून जे काही आपल्याला करायचं असेल ते पूर्ववत करायचं आहे. लक्षात? मग आता आपल्याला 50 पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षा बघायच्या. ठीक आहे? आता ह्या स्पर्धा परीक्षा याच वयामध्ये काय करायचं, 4थ्या वर्गात किंवा 5व्या वर्गात किंवा 6व्या वर्गामध्ये त्याची तयारी का करायची किंवा लवकरच आपण याची सुरुवात का करायची, याला कारणेही तसेच आहेत. कारण की हा जगातला असा वय ग्रुप आहे की जो अतिशय बेस्ट मानला जाते, वर्ग 4 ते वर्ग 8, 9, 10 पर्यंत. हा जो वय ग्रुप आहे क्लास 4 ते क्लास 10, हा असा वय ग्रुप आहे की ज्यामध्ये योग्य जर आपण प्रिपरेशन एक्झामची केली तर आपल्याला भविष्यामध्ये अडचण होणार नाही. लक्षात? आणि हा असा वय ग्रुप आहे की या वय ग्रुपमध्ये सर्वात जास्त मेंदूचा विकास होतो. सर्वात जास्त वय ग्रुप ज्यामध्ये मेंदूचा विकास खूप जास्त होतो तो वय ग्रुप म्हणजे वर्ग 4थी पासून परीक्षा द्यायला सुरुवात करा. बिनधास्तपणे द्या, कोणती परीक्षा असो, काही ना काहीतरी मिळवत आहे. लक्षात? आणि शिक्षणामध्ये जास्त शक्ती खर्च करणारा हा वय ग्रुप असतो. आलं का लक्षात? आणि याच वया ग्रुपमध्येच आपल्याला शिक्षणाचा योग्य तो पाया सेट करायचा आहे, बसवायचा आहे. आणि हीच योग्य वेळ असते या विशिष्ट वयामध्ये की हे आपण करू शकतो. आणि याच वय ग्रुप जो आहे यांना स्पर्धा परीक्षेची ओळख पण होते की काय असते, यांच्यामध्ये स्पर्धा किती आहे, कोणकोणत्या परीक्षा असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या वय ग्रुप मधून माहिती होतात. तर हा एक बेस्ट वय ग्रुप आहे की या वय ग्रुप मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. ठीक आहे? तर आता हा जो वय ग्रुप आहे या वय ग्रुपाला ओळख होते की कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा असतात. आतापर्यंत आपण बघितलं की फक्त आपल्या वर्गापुरता परीक्षा असतात किंवा मग काही परीक्षा ह्या शाळांमध्ये असते फक्त. बरोबर आहे? परंतु ह्या परीक्षा वर्गापुरता पण असतात, शाळेय लेवल पण मध्ये पण असतात. म्हणजे शाळेमध्ये शिकत असताना पण त्यांचा काय क्रायटेरिया आहे किंवा किती असतात. आणि ह्याच स्पर्धा परीक्षा तुमच्या राज्य लेवलवर पण असतात.
राष्ट्रीय लेवलवर पण असतात आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर पण असतात, म्हणजे जागतिक लेवलवर पण असतात, की आपण याच्यामुळे ठरवू शकतो की आपली बुद्धिमत्ता ही कोणत्या लेवलची आहे. आपण शाळेच्या लेवलमध्ये आहोत, की आपण राज्याच्या लेवलमध्ये आहोत, की आपण देशाच्या लेवलमध्ये आहोत, की आपण आंतरराष्ट्रीय देशांच्या लेवलमध्ये आहोत. आपण कंपॅरिझन करू शकतो या स्पर्धेमध्ये, की आपण कोणत्या ठिकाणी सध्या आहोत. तर हे आपण या योग्य वयोगटमध्येच ह्या गोष्टी सगळ्या करू शकतो. ठीक आहे. तर अशा कोणकोणत्या परीक्षा असतात? ठीक आहे. नंबर 1 राज्यस्तरीय परीक्षा असतात, राष्ट्रीय स्तरीय परीक्षा असतात आणि त्याच्यानंतर असते आंतरराष्ट्रीय स्तरावर पण परीक्षा असतात. आंतरराष्ट्रीय स्तर म्हणजे विविध देशांमधले कॉम्पिटिशन. ठीक आहे. आता ह्या परीक्षा ज्या असतात ह्या नंबर 1 काही परीक्षा ह्या प्रॉफिटेबल असतात. लक्षात घ्या. जनरली जेवढ्या कोणत्याही परीक्षा असतात ह्या सगळं प्रॉफिटेबल बेसवर काम करतात. प्रॉफिटेबल बेस म्हणजे त्यांना त्याच्यातून काही फायदा मिळत असेल तरच ते स्पर्धा परीक्षा घेतात. लक्षात. बिना फायद्याचं या ठिकाणी कुणीही काहीही करत नाही. प्रत्येकांना फायदा पाहिजे. एवढंच असेल, कुणाला कमी फायदा पाहिजे, कुणाला जास्त फायदा पाहिजे. तर सगळ्या परीक्षा हे प्रॉफिटेबल बेसवर काम करत असतात. लक्षात. प्रॉफिटेबल बेसवर त्यांना त्याचा फायदा पाहिजे असतो. आणि काही परीक्षा ज्या असतात नॉन प्रॉफिटेबल परीक्षा म्हणजे त्याच्यामध्ये खूप असा काही फायद्याची त्यांच्याकडून अपेक्षा नसते, त्यांना ते द्यायचं असतं. तर त्या परीक्षा असतात तुमच्या गव्हर्नमेंटच्या. शासकीय जेवढ्या कोणत्याही परीक्षा असतात त्या नॉन प्रॉफिटेबल मध्ये गणलं जाते. लक्षात. तर जनरली सगळ्यांनी गव्हर्नमेंटच्या परीक्षांचा अभ्यास जास्तीत जास्त करायचा. आणि जर तुमच्या वर्गामध्ये वयामध्ये जर ती परीक्षा बसत नसेल तर वाटल्यास तुम्ही त्याऐवजी प्रॉफिटेबल म्हणजे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जे असते त्या परीक्षांचा अभ्यास करू शकता. म्हणजे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे आहेत. गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट जी पण परीक्षा तुम्हाला द्यायची असेल द्या. आलं का लक्षात. प्रॉफिटेबल असो किंवा नॉन प्रॉफिटेबल असो, आपल्याला फक्त आपलं बुद्धिमत्ता वाढवायची, आपल्याला आपलं ग्रास्पिंग पॉवर, आपल्याला सगळ्या गोष्टी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायचं आहे. त्यामुळे कोणतीही परीक्षा द्या, प्रॉफिटेबल असो किंवा नॉन प्रॉफिटेबल असो. लक्षात. तर अशा पद्धतीने राज्यस्तरीय पण परीक्षा असतात. राष्ट्रीय स्तरावर पण तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करू शकता की मला किती नॉलेज आहे आणि आपलं एक रँकिंग तयार करू शकता राष्ट्रीय लेवलवर. आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर पण तुम्हाला जाण्याची संधी या ठिकाणी मिळतात. आंतरराष्ट्रीय लेवल म्हणजे काय, तर विविध देशांमध्ये आपलं काय स्थान आहे, आपल्याला किती नॉलेज आहे, आपण विविध देशांच्या मदतीने किंवा त्या लेवल पर्यंत आपण जाऊ शकतो. अशाही स्पर्धा परीक्षा आहेत आणि ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. तर स्पर्धा परीक्षा प्रायव्हेट असतात, काही गव्हर्नमेंट असतात किंवा गव्हर्नमेंट प्रायव्हेट या दोन्ही पद्धतीचे कॉम्बिनेशनने काम करत असतात विविध स्पर्धा परीक्षा. आता कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा असतात, तर ही जी स्लाइड आहे मी तुम्हाला शेअर केली का. ठीक आहे. तर एवढ्या साऱ्या स्पर्धा परीक्षा वर्ग 1 ते 12वी पर्यंत असतात. हे जे तुम्हाला दिसतंय ह्या 100 पेक्षा जास्त. आता तुम्हाला वाटेल का सर इथे 100 तर शब्द नाही आहे किंवा 100 तर संख्या तुम्हाला दिसत नाही आहे, परंतु या प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये काही विभाग असतात. हे जेवढे आहे प्रत्येकांची जे एक एक नावं दिसत आहेत, या प्रत्येकांमध्ये एक एक विभाग असतो. त्या विभागामध्ये आपल्या मुलांना बसवायचं आहे. तुम्हाला तुमच्या मुलाला समजा गणिताची आवड आहे तर तुम्ही गणितामध्ये बसू शकता, त्याच्यात तुम्ही प्रगती करू शकता. समजा तुम्हाला विज्ञानमध्ये आवड आहे तर तुम्ही विज्ञान स्पेसिफिक विज्ञानची एक्झाम देऊ शकता. तुम्हाला समजा इंग्रजीमध्ये आवड आहे म्हणजे तुम्हाला सगळे ऑप्शन्स ह्या एक्झाम्स देतात. तुम्हाला कुठं प्रगती करायची आहे हे सगळे ऑप्शन तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षामधून मिळवता येतं. किंवा तुम्ही सगळेचे सगळे पण देऊ शकता. आणि खूप असं काही बाहेर जाण्याची गरज नाही. ऑनलाईन पण उपलब्ध आहे, ऑफलाईन पण उपलब्ध आहे. भरपूर साऱ्या ज्या शाळा आहेत हे ह्या गोष्टी
नाही, किंवा फक्त त्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम बद्दल पण बरोबर लोकांना किंवा शाळांना माहिती नसते, किंवा लोक किंवा शाळा ह्या गोष्टींना सांगत नाही. तर हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 100 पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षा वर्ग 1 ते 12वी पर्यंत असते. यापैकी आपण 50 स्पर्धा परीक्षा आज बघणार आहोत की कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये काही गोष्ट कॉमन आहे, त्या कॉमन गोष्टी आपण या ठिकाणी बघणार. ठीक आहे. सगळ्यांमध्ये काही गोष्टी कॉमन असतात. नंबर 1 ती म्हणजे क्लास. फक्त काही कमी जास्तपणा असू शकतो. म्हणजे काही परीक्षा वर्ग 5 पासून राहील, काही परीक्षा वर्ग 1 पासून राहील, काही स्पर्धा परीक्षा KG1 पासून पण राहते, काही स्पर्धा परीक्षा फक्त 11वी 12वीसाठी राहू शकते. म्हणजे कॉमन हे वर्ग थोडा कमी जास्त असू शकतो. प्रत्येक स्पर्धा परीक्षांची लेवल ठरलेली असते. काही स्पर्धा परीक्षा 1 लेवलची राहील, काही 2 लेवलची राहतील, तर काही 3 लेवलची राहतील. हे मी कॉमन गोष्टी तुम्हाला सांगतोय, म्हणजे समजून घेताना अडचण निर्माण होणार नाही. त्याच्यानंतर सेक्शन. सेक्शन म्हणजे काय, तर जो पेपर असतो त्या पेपरमध्ये सेक्शन पाडलेले असतात तुमच्या बुद्धिमत्तेनुसार. ठीक आहे. तर प्रत्येक एक्झाममध्ये किंवा पेपरमध्ये सेक्शन जो असतो, प्रत्येक एक्झामचे सेक्शन्स वेगवेगळे असतात. काही एक्झामचे सेक्शन 1 राहू शकतं, काहीचे 2 राहू शकतात, तर काहीचे 3 राहू शकतात. ठीक आहे. जर कुणाला मी हे बोलतोय व्यवस्थित कळत आहे का, जर समजत असेल तर त्या ठिकाणी S टाईप करा, थोडंसं मला लक्षात येईल की मी जे समजून सांगतो ह्या काही गोष्टी कळत आहेत का बरोबर, की जास्त फास्ट होत आहे किंवा स्लो पाहिजे, असं काही तुम्हाला वाटते का? व्यवस्थित जर वाटत असेल, कळत असेल तर यस टाईप करा, किंवा नसेल तर नो टाईप करा. म्हणजे मग मला स्पीड मेंटेन करता येईल, किंवा खूप जास्त स्पीड होतंय का किंवा कमी होतंय का, ह्या गोष्टी मला करता येईल. ओके ओके, योग्य स्पीड आहे. चला ठीक आहे, कळत आहे तुम्हाला. ओके चला चला, ओके, थँक्यू सो मच. चला ग्रेट. ओके चला. त्याच्यानंतर ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे वेळ. लक्षात. तर या परीक्षांचा पण वेळ हा थोडा खूप कमी जास्त असू शकतो, काही 2 तासाचा, काही 1 तासाचा राहू शकतो. मीडियम सगळ्यात महत्वाचा. खूप कमी असे परीक्षा आहेत की जे आपण आपल्या मातृभाषेमध्ये देऊ शकतो. लक्षात. मातृभाषेमध्ये देऊ शकणारे फक्त कमी एक्झाम्स आहेत. परंतु ह्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या तुम्ही हिंदी म्हणण्यापेक्षा इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त देऊ शकता. ऑल द एक्झाम्स आर अवेलेबल इन इंग्लिश मीडियम स्टुडंट. सगळ्यात जास्त हे इंग्लिश मीडियमसाठी अवेलेबल आहे. त्याच्यातून काही असे आहेत की हिंदीमध्ये पण घेतात, काही असे एक्झाम आहेत की आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमधून पण घेतात. पण मॅक्झिमम पर्सेंट ऑफ एक्झाम्स दोज आर इंग्लिश मीडियम. लक्षात. सगळ्यात जास्त इंग्लिश मीडियमचे आहे. त्याच्यानंतर फीस हे प्रत्येकाची ठरलेली असते, नॉमिनल असते, कमी जास्त असू शकते. हे कॉमन गोष्टी आहेत. रजिस्ट्रेशन प्रोसेस प्रत्येकाची थोडी खूप वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाची सारखी राहणार नाही, कमी जास्त. काही परीक्षा ऑनलाईन राहतील, काही परीक्षा ऑफलाईन राहतील. सगळ्यात महत्वाचं मेडल अँड सर्टिफिकेट. कधीही कोणतीही परीक्षा ही भविष्यामध्ये मला याच्यातून हेच मिळेल या दृष्टिकोनातून कधीही द्यायची नाही, की मला मेडल मिळेल, मला सर्टिफिकेट मिळेल, मला पैसे मिळतील, मला हा स्थान मिळेल, मला तो स्थान मिळेल. जे मिळायचं आहे ते आपल्याला मिळणारच, परंतु आपल्याला फक्त इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ह्या दरवर्षी परीक्षा द्यायच्या. परंतु प्रत्येक परीक्षांमध्ये कमीत कमी तुम्हाला मेडल आणि सर्टिफिकेट हे प्रत्येक एक्झाम देत असते, प्रत्येक. लक्षात. आणि ह्या स्पर्धा परीक्षा नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर असतात, प्रॉफिटेबल असतात, मगाशी सांगितलं मी. त्याच्यानंतर बुक्स सगळ्यात महत्वाचे. काही परीक्षा अशा असतात की ज्या तुम्ही शिकत आहात, ज्या गोष्टी आतापर्यंत ज्या शाळेत शिकत आहात, किंवा मागचा सिलेबस किंवा थोडा खूप पुढचा सिलेबस या पद्धतीचं असते. काही परीक्षा असे असतात की हे व्यवसाय रूपाने आपल्या स्वतःचे बुक्स विकत असतात, आपलं मटेरियल सेलिंग करतात, आणि त्याच बुकांमधले प्रश्न येतात
आलं का लक्षात? म्हणजे हे सेलिंग करत असतात आपलं मटेरियल. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तेच मटेरियल उपलब्ध करून देतात. फक्त गरज असते काही पैसे खर्च करण्याची. लक्षात? काही परीक्षा फ्रीमध्ये पण असते, काही परीक्षा पैसे खर्च करण्याचे असतात. ह्या गोष्टी समजून घ्यायचं. क्लासचं क्लासिफिकेशन असते, वर्गीकरण. काही परीक्षा 1 ते 5 गट पाडलेले असतात. 1 ते 4, 1 ते 5, KG 1, 2 अशा पद्धतीने 10, 11, 12, 5, 6, 7 असे क्लासिफिकेशन असतं. आणि प्रश्न म्हटलं तर MCQ पण राहू शकतं आणि सब्जेक्टिव्ह पण राहू शकतं. जर तुम्हाला काही मधात प्रश्न पडत असतील तर विचारायचं, सर आवाज अडकतोय. ओके, आवाज नाही येत माझा. ओके, आवाज येत असेल तर येस टाईप करा बरं त्या ठिकाणी. येतोय का आवाज? माझा आवाज येतोय का? टाईप करा त्या ठिकाणी. माझा आवाज क्लिअर येतो काय? आता श्रेयस तुझा प्रॉब्लेम राहू शकतो बाळा. ठीक आहे, चला आवाज येतोय माझा. अमय ओके, रणवी ओके. चला, श्रेयसला आवाज येत नाही म्हणजे काही प्रॉब्लेम असेल बाळा, एकदा बंद करून चालू कर, पुन्हा जॉईन हो, म्हणजे येऊन जाणार कदाचित. ओके, चला डोंट वरी. चला, प्रश्न हे सब्जेक्टिव्ह राहतील, MCQ राहतील. आणि CBSEचा असेल, ICSEचा असेल, ISC बोर्डाचा असेल किंवा कोणत्याही स्टेट बोर्डचा विद्यार्थी असेल, प्रत्येकाला ह्या एक्झाम देता येतात. फक्त फरक एकच आहे की तुम्हाला ती भाषा आली पाहिजे. जनरली ह्या सगळ्या इंग्लिश मीडियममध्ये एक्झाम असतात. ठीक आहे, तर हे झाले आपले कॉमन क्रायटेरिया की जे आपण या ठिकाणी बघितलं. ठीक आहे, की ह्या गोष्टी कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक एक्झाम्समध्ये असू शकते. ठीक आहे, चला आता आपण बघणार आहोत नंबर 1 ची परीक्षा, ती म्हणजे SOF. किती जणांनी याचं नाव ऐकलं असेल? ज्यांनी नाव ऐकलं असेल त्यांनी टाईप करा त्या ठिकाणी. नाव ऐकलं का? यस असेल तर यस, नो असेल तर नो. याचं नाव ऐकलं का या परीक्षेचं? टाईप करा. आपण बोलत राहायचं अर्धा मला. समजा मी तुम्हाला बोलण्याचा चान्स दिला माईक ओपन करून, तर अडचणी निर्माण होते. त्याच्यातून मला लक्षात येईल किती लोकांना ही पहिली परीक्षा माहिती आहे. ऐकलं असणार तर यस, नाहीतर नो. ओके, SOF परीक्षा ऐकली का? SOF. काहींनी यस म्हटलं, काहींनी नो म्हटलं. लक्षात? चला, एक परीक्षा आहे SOF. ही परीक्षा सगळ्यात प्रचलित परीक्षा आहे. लक्षात? प्रचलित. आता याला एक ऑलिम्पियाड नाव दिलेलं आहे बघा. प्रत्येक परीक्षांना ऑलिम्पियाड नाव दिलं. आता ऑलिम्पियाड हे काय आहे? ऑलिम्पियाड हा नाव दिलेला. ऑलिम्पियाड म्हणजे जुन्या काळामध्ये सगळ्या गोष्टींच्या परीक्षा व्हायच्या त्या ठिकाणी. तो एक क्षेत्र म्हणजे ऑलिम्पियाड आहे. ऑलिम्पियाडच्या आताही गेम्स होतात, म्हणजे सगळ्याच पद्धतीने गेम्स त्या ठिकाणी खेळले जातात, म्हणून त्याला ऑलिम्पियाड म्हणतात. खूप जुनी परंपरा आहे आणि यालाच पकडून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणलेलं आहे आणि सगळ्याच्या सगळ्या परीक्षा हे आपल्याला ऑलिम्पियाडमध्ये देता येतात. म्हणून या प्रत्येक संस्थांनी नाव दिलेलं आहे ऑलिम्पियाड, ऑलिम्पियाड, ऑलिम्पियाड. ओके, SOF ही एक परीक्षा आहे. याचं नाव आहे फुल फॉर्म सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन. आता ही परीक्षा सगळ्यात जास्त प्रचलित आहे. याचं कारण असं की ही परीक्षा खूप जुनी परीक्षा आहे आणि ही परीक्षा प्रत्येक शाळांपर्यंत पोहोचलेली आहे. जेवढ्या कोणत्या प्रायव्हेट शाळा असतील जिथे आपण पैसे देऊन शिकवतो आपल्या पाल्यांना, आणि यांचं सिस्टीमही असं आहे की ते स्वतःहून त्या शाळांपर्यंत पोहोचतात. म्हणून जनरली ह्या परीक्षेचं नाव भरपूर लोकांना माहिती आहे, SOF सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन. ह्या परीक्षा भरपूर विद्यार्थ्यांना, भरपूर लोकांना माहिती आहे आणि भरपूर लोक बसवतात. फक्त हा एक कारण आहे, कारण की आता सिस्टीम चांगली आहे. हे लोकच प्रत्यक्षात शाळेपर्यंत जातात आणि हे शाळांशी जुडलेली असते आणि या परीक्षेमध्ये शाळेतूनच बसवता येते, अन्यथा बसता येत नाही. लक्षात? नेक्स्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्या परीक्षा हे शाळेमधूनच बसवल्या जातात. त्याला कारण असं की एकतर हे प्रॉफिटेबल आहे आणि शाळेमधून जर आपण गेलो तर त्यांना शाळेमधून खूप सारे विद्यार्थी एकाच वेळी मिळतात, म्हणून हे शाळेतूनच ऍडमिशन करत असतात किंवा घेता येतं.
परंतु एखाद्या विद्यार्थ्याला जर द्यायचं असेल आणि तो दुसऱ्या शाळेत असेल किंवा त्या शाळेमध्ये माहिती नसेल, तर आपण त्यांना रिक्वेस्ट करून ही परीक्षा देऊ शकतो. रिक्वेस्ट करून, आलं लक्षात? तर ती पण सुविधा आहे. आणि आता त्यांनी हे ऑनलाईनमध्ये सगळं काही सगळ्यांसाठी फ्री केलं. तुम्ही प्रत्येक कोणीही देऊ शकता. जिथं क्रायटेरिया दिलं असेल की फक्त शाळेतूनच देता येतं, तर त्यांनी तो क्रायटेरियामध्ये अप्लिकेशन तुम्ही प्रायव्हेटली इंडिव्हिज्युअली करू शकता, जेणेकरून तुम्ही स्वतःहून शाळा नसेल तरी त्या ठिकाणी देऊ शकता. ठीक आहे. आता ह्या परीक्षांचे काही प्रकार बघूया आपण. ह्या सगळ्या परीक्षा, जसं पहिला NSO सायन्स, नॅशनल सायन्स ऑलिम्पियड. नॅशनल सायन्स ऑलिम्पियड, या यसचा अर्थ सायन्स होतो. ठीक आहे, पूर्ण फुल फॉर्म दिली नाही. NSO. ठीक आहे. ही परीक्षा असते वर्ग 1 ते 12, लेवल 2 असते याच्यामध्ये. ह्या गोष्टी लिहून ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट घ्या, किंवा मी या प्रत्येकांच्या वेबसाईट्स तुम्हाला देणार. त्या प्रत्येकांच्या वेबसाईट जे असतात हे तुम्हाला देणार, की तुम्ही तुमच्या घरी व्यवस्थित पाहू शकता. लक्षात? स्क्रीनशॉट घ्यायचे असेल स्क्रीनशॉट घ्या, किंवा नाही घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. मला कधीही तुम्ही विचारलं तरी याबद्दलची मी माहिती देणार. आणि तुम्हाला याची वेबसाईटच्या लिंक मी तुम्हाला देणार. फक्त ह्या समजून घ्या पहिल्यांदा सुरुवातीला काय आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या घरी व्यवस्थित सर्च करून ह्या गोष्टी पुन्हा बघू शकता. ठीक आहे. तर NSO ही सायन्सवर डिपेंडेंट आधारित आहे. नॅशनल सायन्स ऑलिम्पियड. सायन्स विषयामध्ये ज्याला खूप जास्त आवड आहे तर ती ही परीक्षा देऊ शकतो. वर्ग 1 ते 12 साठी असते, लेवल 2. दुसरा आहे सायबर, NCO सायबर. लक्षात? NCO नॅशनल सायबर ऑलिम्पियड. आता सायबर म्हणजे काय, तर या ठिकाणी कॅम्प्युटर विषयी जे नॉलेज असते, संगणक, लक्षात, त्याविषयी या ठिकाणी सगळ्या गोष्टी असते. परंतु ही परीक्षा फक्त 1 ते 10 पर्यंत असते, आणि याची लेवल जी आहे ही 1 असते. ठीक आहे. एक काम करूया, तुम्हाला म्हणजे स्पॉटलाइट करता येईल. त्याच्यानंतर IMO मॅथ ही 1 ते 12, लेवल 2, 2 लेवल आहेत बघा. IEO मीन्स इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियड. हे इंग्रजीची एक्झाम आहे. इंग्रजीसाठी खूप जबरदस्त एक्झाम आहे. ठीक आहे. हे 11वी क्लास 1 to 12 लेवल 2 यांचे लेवल 2 असतात. ठीक आहे. नंतर काही विद्यार्थी जे कॉमर्स, कॉमर्स म्हटलं की 11वी 12वी मध्येच कॉमर्स असतं, म्हणून हे फक्त 11वी 12वी साठी आहे. 11वी आणि 12वी साठी लेवल 2 असते. आता जनरल नॉलेज, काही लोक, काही विद्यार्थी काय करतात, खूप जनरल नॉलेजचं त्यांना आवड असते, बुक्स वाचत असतात, स्पेशली जनरल नॉलेजच्या काही सिरियल्स TVs मध्ये बघत असतात. तुमचे डिस्कवरी चॅनल सारख्या काही लोकांना खूप आवड असते. अशांसाठी जनरल नॉलेज GKचा पण असतं, ते क्लास 1 to 10 असते, लेवल 1. तर हे याचे झाले सब पार्ट SOFचे. सायन्स, सायबर, मॅथ, इंग्लिश, कॉमर्स. तुम्ही जिथं क्रायटेरियामध्ये बसता किंवा सगळे ते सगळे पण देऊ शकता. एकाच वेळी जास्त पण परीक्षा देऊ शकता आणि एकाच वेळी एकही परीक्षा देऊ शकता. आपल्या पाल्यांचा पहिल्यांदा हे बघा की त्याला कुठं आवड आहे, त्या आवडीनुसार त्याला जाऊ द्या. ठीक आहे. म्हणजे नंतर आपल्याला भरपूर सारा स्कोप मिळेल समोर. आता या एक्झाम विषयी थोडीशी माहिती पुन्हा. नॅशनल, इंटरनॅशनल लेवलची एक्झाम आहे. काही परीक्षा नॅशनल लेवलपर्यंत आहेत, काही परीक्षा इंटरनॅशनल लेवलपर्यंत आहेत. ह्या परीक्षेला फक्त शाळेतून देता येतं. जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही पर्सनली त्या वेबसाईटवर जाऊन त्याला रिक्वेस्ट करू शकता. म्हणजे तुम्ही मला ते मेल पाठवतील, फोन नंबर द्या, तुम्हाला कॉल करतील आणि तुम्हाला परीक्षा देता येईल. आता ह्या परीक्षेमध्ये 60 मिनिट असतात, 35 प्रश्न, 60 मिनिट असतात, 35 मार्क असतात. लक्षात? आणि 50 प्रश्न असतात आणि ते MCQ मध्ये असतात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची जी फीस आहे, 125 रुपये घेतात ते. एक्स्ट्रा फीस 25 रुपये आहे. ती कुणासाठी आहे? शाळेसाठी आहे. जर तुम्ही शाळेतून देत असाल तर हे शाळेसाठी एक्स्ट्रा फीस शाळा 25 रुपये घेऊ शकते, त्याच्यासाठी आहे. परंतु जनरल रजिस्ट्रेशन फीस 125 रुपये आहे. आणि ही परीक्षा भारतामध्ये, बांगलादेशमध्ये, भूटान आणि नेपाळ हे आपले जे जवळचे देश आहेत, याच देशांमध्ये ह्या परीक्षा घेतल्या जातात किंवा घेतात.
इंडिया, बांगलादेश, भूटान आणि नेपाळ या देशांमध्येच ह्या परीक्षा घेतात. आणि जे कोणतेही इंटरनॅशनल लेवलचे एक्झाम असतील तर तुमची कॉम्पिटिशन फक्त याच देशांतील विद्यार्थ्यांशी राहील. तो इंडियातला असेल, बांगलादेशमधला असेल, भूटानमधला असेल किंवा नेपाळमधला असेल, या देशांच्या विद्यार्थ्यांची तुमची कॉम्पिटिशन राहील. ठीक आहे. नंतर तुमची फीस घेत नाही कोण, जे कोणी शहीद झाले असतील किंवा जे डिसॅबिलिटी असेल, ज्यांना खूप अपंगत्व आहे, डोळे नाही आहे, एखादा हात नसेल, पाय नसेल, जे की खूप जास्त प्रमाणामध्ये असेल, तर असे जे डिसॅबिलिटीवाले जे असतात त्यांच्यासाठी ते फीस घेत नाही. त्याच्यानंतर ह्या परीक्षा, ही एक्झाम जी आहे हे 3 लेवल डेट कंडक्ट करतात. 3 परीक्षेची डेट कंडक्ट करतात. आपल्या मताने कधी पण देता येत नाही. जे 3 तारीख ते देतील त्या तारखांमध्येच तुम्ही एक्झाम देऊ शकता पेपरची. लक्षात, जे 3 डेट ते डिक्लेअर करतील त्याच डेटमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची. त्याच्यानंतर शाळेच्या वेळातच ही परीक्षा होते, परंतु आता सध्या हे ऑनलाईन झालेलं आहे, त्याच्यामुळे कधीही देऊ शकता. मीडियम इंग्लिश आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी एक गोष्ट आहे, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्या परीक्षा संदर्भात चॅटमध्ये विचारत चला, म्हणजे मला उत्तर पण लगेच देता येईल. ठीक आहे, काही हरकत नाही. मी बोलतो परंतु मला ते टाईप करत चला. त्याच्यानंतर ICO, ही ICO अशी परीक्षा आहे की ही यांचे फक्त 2 डेट निघतात. ICO म्हणजे कोणती, कॉमर्सवाली 11वी 12वीसाठी, त्याचे फक्त 2, हे तुमच्या कामाचं नाही आहे पण या ठिकाणी मी टाकलं. ठीक आहे, 2 डेट निघतात, हे 11वी 12वीसाठी आपल्याला गरजेचं नाही. लेवल 2 परीक्षा जी 2 असते, आलं का लक्षात. लेवल 1 हे सगळ्यांसाठी असतं, परंतु लेवल 2 जी परीक्षा असते फक्त वर्ग 3 ते 12वीसाठी असते. म्हणजे तुमचा दुसरा वर्ग आणि पहिल्या वर्गासाठी लेवल 1च असते, सेकंड लेवल राहत नाही. वर्ग 3 पासून ते 12वी पर्यंत दुसरी लेवल तुम्ही देऊ शकता. आणि याचं पेपर सेक्शन आहे 3. पेपर सेक्शन आहे 3. तर अशा पद्धतीने आपली हे SOF परीक्षा पहिली परीक्षा आहे. ठीक आहे. आता या परीक्षामध्ये काय काय गोष्टी मला व्यवस्थित जेवढं काही समजलं असेल तुम्ही त्या ठिकाणी मला सांगा, की मला हे कळालं किंवा या परीक्षेबद्दल थोडीशी तरी माहिती मिळाली, मला सांगा. किंवा कोणाला काही प्रश्न असतील तर टाईप करा, त्या ठिकाणी प्रश्न पण आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तशा पद्धतीचे आपली तुम्हाला ज्या परीक्षेबद्दल लगेच तिथं काही वाटत असेल तर तुम्ही मला टाईप करा, म्हणजे मी त्या परीक्षेबद्दल सांगताच तुम्हाला त्याचं उत्तर पण त्या ठिकाणी देऊ शकतो. ठीक आहे, तर टाईप करायचं. ही एक परीक्षा SOF. ठीक आहे. चला, त्यानंतर दुसरी परीक्षा. आता तुम्ही म्हणाल की सर SOF ही परीक्षा आहे, पण या परीक्षेमध्ये बघा तुम्ही किती एक्झाम देऊ शकता. फर्स्ट एक चौथा वर्ग म्हटला की फक्त तुमचे 5 सुटले. 5व्या क्रमांकाचा कॉमर्स सुटलं म्हणजे राहिलं किती, सायन्स, सायबर, मॅथ, इंग्लिश आणि GK हे तुम्ही 5 पेपर देऊ शकता. म्हणजे असं समजा की तुमचे 5 एक्झाम झाले या ठिकाणी. मी 50 पेक्षा जास्त का म्हटलं, कारण की सायन्समध्ये देऊ शकता, सायबरमध्ये देऊ शकता, मॅथमध्ये देऊ शकता, इंग्लिशमध्ये देऊ शकता, GK मध्ये देऊ शकता. म्हणजे हे झालं 5 एक्झाम्स. ठीक आहे. SOF मध्ये 6 आहेत. 6 पैकी वर्ग 4 ते 5वीसाठी 5 एक्झाम आपण या ठिकाणी देऊ शकतो. MSC नाही, MCQ म्हणजे MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे व्हेरी गुड, असे विचारत चला काही गोष्टी. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे जसे आता तुम्ही परीक्षा देत आहात त्या पद्धतीचे, म्हणजे 4 पर्याय असते आणि 4 पर्यायापैकी एक निवडायचं असते. लक्षात, त्याला म्हणतात MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. 4 पैकी जे निवडायचं आहे ते निवडायचं. ठीक आहे, त्याला म्हणतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन. चला, तर अशा पद्धतीचं. नंबर 2 आहे क्रिस्ट ऑलिम्पियाड फाउंडेशन. हे प्रत्येक फाउंडेशन आहे कोणी ना कोणी चालवतं. यांच्या मागे त्यांचा उद्देश असतो की त्यांचाही पोट भरला पाहिजे आणि लोकांना पण काहीतरी दिलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक परीक्षा हे कशा आहेत, प्रॉफिटेबल आहे. बरोबर आहे. चला, नंबर 2 आहे क्रिस्ट ऑलिम्पियाड फाउंडेशन. क्रिस्ट फाउंडेशन ऑलिम्पियाड. चला, याचं नाव ऐकलं असेल तर यस टाईप करा, नसेल तर नो टाईप करा. चला, कोणी ऐकलं का नाव? ज्यांनी नाव ऐकलं असेल त्यांनी यस सांगा बरं. यस, किती जणांनी ऐकलं? क्रिस्ट ऑलिम्पियाड फाउंडेशन. भरपूर लोकांना ह्या परीक्षा माहिती नसतातच, 100%.
फक्त एकदम जे पालक काही खूप जागरूक असतील किंवा ज्या शाळांमध्ये आता आपण म्हणतो की एखाद्या शाळेमध्ये 10 लाख रुपये भरले किंवा 4 लाख 5 लाख किंवा 1 लाख रुपये वर्षाचे भरले, मग काय होतं त्या परीक्षेने, त्या शाळेमध्ये वेगळं काय असतं? तर वेगळं काही नसतं. ह्या अशा ऑर्गनायझेशनच्या मदतीने ते लोक काय करतात, परीक्षा ऑर्गनाईज करतात आणि आपल्या पोरांना नेहमी गुंतवून ठेवतात, विद्यार्थ्यांना. आणि आपल्याला असं वाटतं की खूप काही वेगळं आहे या शाळेमध्ये, खूप काही नवीन आहे आणि आपण तेवढे पैसे खर्च करतो. जर की आपल्याला हे माहिती असेल तर आपणही घरी बसून ह्या गोष्टी आपल्या पाल्याला देऊ शकतो. ठीक आहे. दुसरी आहे क्रिस्ट ऑलिम्पियाड फाउंडेशन. ठीक आहे. आता क्रिस्ट ऑलिम्पियाड फाउंडेशन मध्ये पण तुम्हाला 6, हे सगळे जवळपास सारखेच असतात बघा. CSO क्रिस्ट सायन्स ऑलिम्पियाड सायन्समध्ये असते. यांची सुरुवात KG पासून झाली आहे. तिथं सुरुवात झाली होती 1 पासून. आता ही एक्झाम फक्त 10वी पर्यंतच विद्यार्थ्यांना देता येते, 12वी. ह्या गोष्टी छोट्या छोट्या चेंज होत राहतात, हे लक्ष ठेवायचे आपण. ठीक आहे. तुम्हाला वाटते फोटो काढायचे तर फोटो काढून ठेवू शकता, काही हरकत नाही. हा, नंतर सायबर. आता सायबर आपण मगाशी बघितलं, मॅथ पण आपण मगाशी बघितलं, इंग्लिश पण बघितलं. ठीक आहे. आता या ठिकाणी नवीन आहे 2 गोष्टी. CRO मीन क्रिस्ट रिझनिंग ऑलिम्पियाड. हा एक महत्वाचा आहे की त्या परीक्षामध्ये हे नव्हतं, तर आपल्याला या परीक्षामध्ये मिळतं. हे रिझनिंगची परीक्षा आपण देऊ शकतो. म्हणजे बुद्धिमत्ता, मेंटल ॲबिलिटी, तुमची बुद्धिमत्ता चेक करायची असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता, ज्याला आवड असेल. दुसरं आहे क्रिस्ट स्पेल बी ऑलिम्पियाड. ही एक एक्झाम आहे, जे कशाची असते माहिती आहे? स्पेल बी म्हणजे इंग्रजीतील जेवढ्या काही स्पेलिंग्स असतात, स्पेल बी म्हणतात त्या एक्झामला. ठीक आहे. इंग्रजीतल्या जेवढ्या काही स्पेलिंग्स असतात त्या स्पेलिंग्सवर आधारित ही एक्झाम असते स्पेशली. तर ह्या 2 एक्झाम्स या ठिकाणी वेगळ्या आहे, रिझनिंग आणि स्पेल बी. बघा, KG to 10 पर्यंत देता येते आणि या ठिकाणी क्लास 1 to 8, म्हणजे तुम्ही या ठिकाणी बसता वर्ग 4थी किंवा 5वीचे विद्यार्थी. ठीक आहे. चला, आता हे जगातली अशी एकमेव परीक्षा आहे, सॉरी जगातली म्हणण्यापेक्षा भारतातली, की हे ऑनलाईन एक्झाम आहे. हे ऑफलाईन देता येत नाही. म्हणजे तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही एक्झाम आपण घरी बसून सहज देऊ शकतो, कारण की ही ऑनलाईनच बनवली गेलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे फक्त भारतापुरतं आहे, याला कुठं बाहेर स्कोप नाही आहे. हे नॅशनलाइज लेवलची एक्झाम आहे. भारतामध्येच तुम्ही तुमचं टॅलेंट सर्च करू शकता की आपण कुठपर्यंत आहात. त्याच्यानंतर स्वतः रजिस्ट्रेशन करू शकता स्वतःहून. ठीक आहे. शाळेतूनही करता येते, स्वतःहूनही करता येते. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे या परीक्षेचा? JEE आणि नीटची जी एक्झाम आपण सुरुवातीला सांगितली डॉक्टर इंजिनियर्स बनण्यासाठी, त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे की त्यांची ही तयारी करून घेतात. प्रत्येक ऑर्गनायझेशन हे आपापल्या विशिष्ट क्रायटेरियानुसार त्यांनी स्थापन केलेल्या असतात परीक्षा. यांचा एक मेन उद्देश आहे की JEEचे पोरं किंवा नीटचे जे पोरं प्रिपरेशन करतात त्यांना भविष्यामध्ये यांचा फायदा व्हावा म्हणून ही एक परीक्षा. ठीक आहे. लेवल फर्स्ट हे शाळेमध्ये होत असते. त्याच्यानंतर याचं ड्युरेशन इथं दिलेलं आहे, काही खूप मोठं नाही. फीस बघा, फीसचं स्ट्रक्चर आहे 225 रुपये घेतात ते. ठीक आहे. आणि एक्झाम ड्युरिंग स्कूल, म्हणजे ही एक्झाम जी असते तुम्ही ऑनलाईन जरी देत असाल परंतु शाळेच्या टाईममध्ये घेतली जाते. मीडियम इंग्रजी, प्रत्येकांचा मीडियम हा इंग्रजी असतो, हे तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. कोणतेही CBSE कोणीही देऊ शकतो. त्याच्यानंतर हे जे काही एक्झाम आहेत CSB, हे तुमचे CSBची जी एक्झाम वगैरे, स्पेल बीची वगैरे, यांच्यामध्ये रॅपिड फायर नावाचा एक एक्झाम पॅटर्न असतो. जे स्पेल बीची एक्झाम आहे की नाही, त्या स्पेल बीच्या एक्झाममध्ये हे रॅपिड फायर पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ऑनलाईनमध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईलद्वारे प्रश्न विचारले जातील, स्पीडली त्याचा आन्सर तुम्हाला फक्त 5 मिनिटामध्ये काही 2 मिनिटामध्ये द्यायचं असते. ठीक आहे. म्हणजे स्पेल बी मध्ये 2 पार्ट असतात. एक 55 मिनिटाची एक एक्झाम असतं आणि 2 मिनिटाचं दुसरी रॅपिड फायर 5 मिनिटाची असते. लेवल 2 त्याच पद्धतीने आहे. ठीक आहे. पेपर सेक्शन हे जुनच आहे. अवॉर्ड 5% विद्यार्थ्यांना लेवल फर्स्ट, जेवढे काही परीक्षा फर्स्टमध्ये लेवल फर्स्टमध्ये येतात त्यांच्यातील 5% विद्यार्थ्यांना अवॉर्ड मिळते.
25% विद्यार्थी मग ते जातात कुठं लेवल फर्स्ट पासून, मग ते या पद्धतीने कोणतीही परीक्षा बघा ही लेवल जी असते कशा पद्धतीने चालते. पण शाळेतून जे काही विद्यार्थी निवडून आले ते तुमच्या जिल्ह्यामध्ये जातात, जिल्ह्यातून काही पर्सेंटेज विद्यार्थी तुमच्या जिल्ह्यातले तुमच्या स्टेटमध्ये जातात, स्टेटवाले मग नॅशनल लेवलवर जातात. अशा पद्धतीने प्रत्येक स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यांची अशी लेवल ठरलेली असते. वर्ग बघा, वर्ग, शाळा, त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट, स्टेट, त्याच्यानंतर नॅशनल, या पद्धतीने त्याला स्टेट म्हणजे झोनल म्हणतात आणि या पद्धतीने रँकिंग पडलेली असते. तर अशा पद्धतीची आपली सेकंड परीक्षा पाहिली आपण COF. ठीक आहे. चला, कुणाला काही प्रश्न असतील तर लगेच त्याच वेळेला विचारत चला, म्हणजे मला काही बोलता येईल. ठीक आहे. त्या परीक्षा संदर्भात नंबर 3 ची महत्वाची परीक्षा आहे सिल्वर झोन फाउंडेशन. हे न्यू दिल्ली इंडियाचं इथं हेड ऑफिस आहे. ठीक आहे. भारतामध्ये स्थापित झालेली आहे सिल्वर झोन फाउंडेशन. लक्षात, ही खूप जबरदस्त एक्झाम आहे, खूप छान एक्झाम आहे, याला कारणही तसंच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण क्रायटेरिया 1 ते 12 1 ते 12 आहे बघा, म्हणजे तुम्ही प्रत्येक परीक्षांमध्ये बसू शकता वर्ग 4-5चे विद्यार्थी. आता इथं काय नवीन काय आहे ते बघा, कोणत्या एक्झाम देऊ शकतो आपण. इन्फॉर्मॅटिक्स नाव बदललेलं आहे. इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे जेवढं काही कॅम्प्युटरचं नॉलेज असेल तो इन्फॉर्मॅटिक्समध्ये येतो. तुमच्या टेक्निकल जेवढ्या काही गोष्टी असतील, कुणाला सगळं जे IT सेक्टरमध्ये जेवढं नॉलेज असतं ते सगळं तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारलं जाईल. म्हणजे संबंधित संगणकाच्या संबंधित सगळे प्रश्न या एक्झाममध्ये असतात. सायन्स, मॅथ जुनं आहे तुमचं, नवीन आलं इथं सोशल स्टडी, सामाजिक शास्त्रावरही एक्झाम या ठिकाणी घेतली जाते. नंतर पुन्हा 6 नंबरचा IRO इंटरनॅशनल रिझनिंग ॲप्टिट्यूड ऑलिम्पियाड, म्हणजे रिझनिंग ॲप्टिट्यूड झालं आपलं, जुनं झालं. हां, इथं काय नवीन विचारलं जातं, हिंदीवर पण ही एक्झाम. ह्या प्रत्येक परीक्षामध्ये थोडं चेंजेस झालेलं असते, हे लक्षात घ्यायचं. आपल्याला जिथं आवड आहे त्या पद्धतीने. ही जी सिल्वर झोन फाउंडेशन आहे ही तुमची हिंदीसाठी, आणि नवीन आहे तुमचं इन्फॉर्मॅटिक्सचं झाला, हिंदी आणि सोशल स्टडी हे नवीन आहे या परीक्षांमध्ये. लक्षात, या परीक्षांमध्ये सोशल स्टडी आणि तुमचं हिंदी हे थोडंसं नवीन आहे, ह्या 2 गोष्टी. ठीक आहे. चला, याच्यामध्ये थोडंसं जर आपण बघितलं तर काय आहे नवीन, काय आहे या परीक्षांमध्ये. नॅशनल, इंटरनॅशनल आहे, आणि सगळ्या परीक्षा जास्तीत जास्त इंटरनॅशनल लेवलच्या आहेत. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या देशांच्या विद्यार्थ्यांची आपली तुलना करू शकता या सिल्वर झोनमध्ये. स्कोप जास्त आहे. आणि जे विद्यार्थी लेवल 2 ला क्वालिफाय करतात त्या विद्यार्थ्यांना आता इंटरनॅशनल लेवलमध्ये यांनी कोणकोणत्या देशाशी टायअप केलेला आहे ते बघा. USA, लक्षात, नासा, सगळ्यात महत्वाची संस्था आहे नासा, USAची अंतराळाची जी संस्था आहे नासा, ती या ठिकाणी जोडलेली आहे. त्याच्यानंतर UK, लंडन, UK मधले जे लंडन आहे, लक्षात, त्याच्यानंतर हाँगकाँग, डिझनीलँड. तर हे जे देश आहेत USA, UK आणि हाँगकाँग यांच्याशी टायअप झालेला आहे, आणि हे जे लेवल 2 मध्ये जे क्वालिफाय करतात त्यांना या ठिकाणी जाण्याची संधी मिळते. हे टूर लिहिलेलं आहे, दिसते तुम्हाला. सगळं वेबसाईटमध्ये ह्या गोष्टी माहिती होतील, पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्यानंतर जेव्हा कधीही तुम्हाला कोणती परीक्षा द्यायची असेल तर त्याची माहिती घ्या. लक्षात, स्पीडमध्ये घ्या प्लीज. ओके, तुला काही हरकत नाही मला स्पीडमध्ये घ्यायला. चला, त्याच्यानंतर ह्या परीक्षेचे 2 ॲप असतात. कुठे गेली आपले, चला, ओके. हां, हे एक अशी परीक्षा आहे की ज्यामध्ये ॲप असते. विद्यार्थ्यांसाठी एक ॲप असते, स्टुडंटसाठी एक ॲप असते. ठीक आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मार्किंग पण या ठिकाणी येतं. थोडं चेंजेस आहे या ठिकाणी. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर नवीन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर ही एक परीक्षा आहे, ती आहे आपली सिल्वर झोन फाउंडेशन. ठीक आहे. आता परीक्षांमध्ये तुमची एक्झाम कशा पद्धती असतात, त्यांचे वर्गीकरण कसे केले आहे. 1 ते 2 म्हणजे पहिला वर्ग ते दुसऱ्या वर्गासाठी 25 क्वेश्चन, 40 मिनिट्स 100 मार्क्स दिलेले असतात.
1 ते 5 साठी 30 क्वेश्चन 40 मिनिट 100 मार्क्स. ठीक आहे, हे वर्गवारी केलेली असतात वर्गाची. त्याच्यानंतर जी आपली मॅथमॅटिक्सची जी एक्झाम आहे त्याचे वर्गीकरण थोडेसे वेगळे केले, म्हणजे थोडं थोडं या ठिकाणी चेंजेस झालेले असतात, बाकी काहीही बदल नसतो. ठीक आहे, तुमच्या सोयीने तुम्हाला कुठं योग्य वाटतं त्या गोष्टी करायच्या. रजिस्ट्रेशन फीस 75 रुपये आहे, काही खूप कमी आहे. ठीक आहे, बाकी मग सगळ्या गोष्टी ह्या सेम आहे, फक्त थोडं थोडं चेंजेस झालेलं असतं. तुम्हाला वाटत असेल तुम्ही फोटो घेऊ शकता. ठीक आहे, चला त्यानंतरची एक्झाम आहे तुमची ॲसेट. ही सगळ्यात महत्त्वाची एक्झाम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची एक्झाम. ही एक्झाम असाइनमेंट ऑफ स्कॉलॅस्टिक स्किल्स थ्रू एज्युकेशनल टेस्टिंग, म्हणजे शाळेमध्ये जे काही आपण शिकतो ते टेस्टिंग करण्याची एक्झाम आहे. म्हणजे असं नाही की कुठलेही प्रश्न देतील, काही देतील, तुम्ही काय शिकलेले आहात, तुम्हाला कुठपर्यंत येतं, हे सगळं या ठिकाणी शिकवलं जातं किंवा इतर टेस्टिंग केली जाते, म्हणून याला ॲसेट म्हणतात. ते हिंदीमध्ये तुम्ही काय शिकले आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये याच्या अगोदरच्या भागात, ते या ठिकाणी वर्ग 3री पासून सुरुवात होते बघा. लेवल 2 असतात, हिंदी, सोशल सायन्स, सायन्स, इंग्लिश, मॅथ आणि डिजिटल लर्निंग प्रोग्राम म्हणजे तंत्रज्ञान जे असतं त्याबद्दल पण या ठिकाणी हे प्रोग्राम घेतलं. एज्युकेशनल टॅलेंट सर्च एक्झाम जे आपण बघतो की नाही NTSC, तर हे याद्वारे आयोजित केली जाते आणि हे फक्त 2च ठिकाणी घेतलं जाते, इंडिया आणि UAE. गल्फ जे प्रदेश असतात ज्याच्यातून आपल्याला पेट्रोल डिझेल सप्लाय होतं, ते गल्फ प्रदेश या देशांसाठी आणि इंडियासाठीच ही एक्झाम ठरलेली आहे. ठीक आहे, आता हे काही प्रोग्राम कंडक्ट करतात. हे एक्झाम दिल्यानंतर काही प्रोग्राम कंडक्ट करतात, त्याच्यामध्ये माहिती मिळते तुम्हाला, त्यांचे काही रूल्स असतात, त्या रूल्समध्ये तुम्हाला ते शिकवतात. जसं ऑनलाईनमध्ये कसं एखादी गोष्ट शिकवली जाते, त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला शिकवलं जाते. तुम्ही कोणताही प्रोग्राम यांचं साईन करू शकता, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनबद्दल माहिती जाते, ज्याचं स्कोप आहे भविष्यामध्ये. रोबोटिक्स जो खूप जास्त भविष्यामध्ये स्कोपफुल आहे. ठीक आहे, PPT क्लिअर दिसत नाही. ओके, माझ्याकडून तर काही इश्यू नाही आहे सर, तुमचं नेटवर्कचं थोडंसं बघा, वाटल्यास मी आज रेकॉर्डिंग देऊन देणार तुम्हाला, काही हरकत नाही आहे. रोबोटिक्स ज्याचं खूप जास्त स्कोप आहे, हे या ठिकाणी क्लासेस घेतले जातात. फॉरेन्सिक, कोडिंग, डिजिटल लर्निंग प्रोग्राम यांचे प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामद्वारे ह्या गोष्टी शिकवल्या जातात. ठीक आहे, फीस बघा, यांची फीस आहे थोडी जास्त, 2100 रुपये, 2100 रुपये आहे, नॉट रिफंडेबल आहे. हे विविध प्रोग्राम घेतले जातात त्या एक्झामद्वारे. चला त्याच्यानंतर हे प्रोग्रामचा थोडासा क्रायटेरिया या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. ऑनलाईन किती दिवसासाठी प्रोग्राम घेतात, वर्ग 5 ते 9 साठी 2 ते 3 वीक. त्यांचं रेसिडेन्शियल पण प्रोग्राम राहते की ज्या ठिकाणी ते राहून शिकू शकतात. वर्ग 6 ते 8 साठी समर कॅम्प म्हणून त्यांनी नाव दिले. वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. ऑनलाईन मेंटरशिप प्रोग्राम किती दिवसाची असते, हे सगळे प्रोग्राम आहेत. ग्लोबल प्रोग्राम विथ युनिव्हर्सिटी, जे वेगवेगळे युनिव्हर्सिटीज आहेत प्रत्येक देशांचे, त्या प्रत्येक देशांचे विद्यार्थी एकत्र येऊन हा प्रोग्राम घेतात वर्ग 6 ते 12वी साठी. ठीक आहे, आणि आपल्या भारतामध्ये पण यांचं लोकेशन दिलेलं आहे, बेंगलुरू, दिल्ली, मणिपाल कर्नाटकमध्ये येते, दुबई, याही ठिकाणी प्रोग्रामचे हे लोकेशन आहे. ठीक आहे, हे युनिव्हर्सिटीज आहेत विविध देशाचे, कोणकोणते याच्यामध्ये पार्टनर होतात, म्हणजे खूप छान एक्झाम आहे. बाकीच्या एक्झामपेक्षा थोडीशी वेगळी एक्झाम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर असाइनमेंट पार्टनर बघा, युनिसेफ आहे, गुगल, जे आपले परिचयाचे नाव आहेत, वर्ल्ड बँक, हे याचे पार्टनर्स आहेत. म्हणजे एकदम खरंच खूप आगळी वेगळी एक्झाम. याचे कोर्सेस दिलेले आहेत, किती 70 पेक्षा जास्त कोर्सेस घेतात. स्टुडंट 2000 पेक्षा समर कॅम्पमध्ये येतात. ठीक आहे, कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम घरून बसून देता येते. आणि यांचा मुख्य उद्देश काय, इंग्रजी, मॅथ आणि सायन्स या 3च विषयावर अधिक भर देण्याचा यांचा. आणि माझ्या मते हे एक्झामची तारीखही या ठिकाणी डिक्लेअर केली, कारण की मी बघितलं तर ही एक्झाम अवेलेबल आहे. हे एक्झाम सध्या अवेलेबल आहे, फायनल डेट आहे 11/11, एक्झाम डेट पण दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या थोडंसं. ठीक आहे, जे टॉपर होतात त्यांना मोबाईल्स पासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात, लॅपटॉप, पैसे, बाकी सगळ्या गोष्टी, ते काही इश्यू नाही या ठिकाणी. हे आपल्याला पाहिजे नाही, आपल्याला फक्त नॉलेज गेन करायचं आहे. अवॉर्ड पॅटर्न, कशा पद्धतीने अवॉर्ड मिळतात, किती पर्सेंटवाल्यांना अवॉर्ड मिळतात, मेडल, गोल्ड मेडल कुणाला मिळतं, सिल्वर मेडल कुणाला मिळतं,
तर या पद्धतीचे हे पर्सेंटेज आहेत अवॉर्ड पॅटर्नचे. ठीक आहे, या ठिकाणी मी जे दाखवलेलं आहे 85, 89, 90, 95, 95, 99 मार्किंगनुसार तुम्हाला अवॉर्ड देखील मिळते. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ अशा पद्धतीचे मेडल, सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. ठीक आहे, चला त्यानंतरची आपली एक एक्झाम आहे ICASH, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन अँड असाइनमेंट फॉर स्कूल. आता हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. इंग्रजी अवेलेबल आहे, इथं मॅथ अवेलेबल आहे, सायन्स आणि डिजिटल टेक्नॉलॉजी. ठीक आहे, जे आपण आता याच्या अगोदर बघितले सगळ्याच ठिकाणी हे अवेलेबल आहे. तर या प्रोग्राममध्ये नवीन काय आहे, याच परीक्षेला इंडियामध्ये काय म्हणतात IAIS म्हणजे इंटरनॅशनल असाइनमेंट फॉर इंडियन स्कूल. फक्त आपल्या भारतामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये काय नॉलेज घेतलं किंवा आपल्याला किती येतं फक्त भारतीयांसाठी आहे. ठीक आहे, ओन्ली प्रायमरी अँड सेकंडरी स्टुडंट, प्रायमरी लेवलचे म्हणजेच प्रायमरी आणि सेकंडरी विद्यार्थ्यांसाठीच आहे, म्हणजे KG1 वगैरे अशा विद्यार्थ्यांसाठी नाही. त्याच्यानंतर ही एक्झाम युनेस्कोद्वारे चालवली जाते. बघा याच्यावर कंट्रोल युनेस्को ठेवते, म्हणजे एक्झाम खरंच छान आहे. ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स हे त्या एक्झामवर कंट्रोल ठेवते. ठीक आहे, चला पूर्ण ऑस्ट्रेलिया पण याच्याशी, ऑस्ट्रेलियाचा जो साऊथ वेल्स आहे हे याच्यावर सगळ्यांवर लक्ष ठेवते या एक्झामवर, आणि भारतामध्ये ही राबवते ती एक्झाम. ठीक आहे, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये याचं हेड ऑफिस आहे, ते पण या ठिकाणी हे करतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या परीक्षेचं की ही परीक्षा कोलॅबोरेशन विथ द कॅनडा आणि जपान गव्हर्नमेंट यांचाही सहभाग आहे. कॅनडा आणि जपान जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये या परीक्षेमध्ये चांगले गुणांकन घेऊन किंवा लेवल 2 मध्ये जे जातात आणि त्यांना समजा 12वी नंतर जर शिक्षण घ्यायचं असेल आणि ICASची जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे लेवल 2 ची की तुम्ही टॉप झालेले आहात, तर या देशांमध्ये तुम्हाला एज्युकेशनसाठी भरपूर साऱ्या गोष्टी ते गव्हर्नमेंट फ्रीमध्ये देतात. कॅनडा आणि जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान हे जे देश आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी एक चांगलं इतर एक्झामपेक्षा आणखी थोडी एक्झाम ही आहे. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं या ठिकाणी एक गोष्ट आहे. लेवल फर्स्ट शाळेमध्ये फीस कमी आहे, फीस कमी आहे. तारीख आपल्याला माहिती आहे, बाकीच्या गोष्टी तर आपल्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत ज्या आपण आतापर्यंत बघितल्या. टॉपरला टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स आयटम्स वगैरे, सर्टिफिकेट हे सगळ्या प्रत्येकांना काही ना काही वेगळं वेगळं मिळत असतं. ठीक आहे, परंतु इन फ्युचरसाठी आपण काय करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं या एक्झाममध्ये असतं. त्यानंतरची एक्झाम आहे तुमची युनिकस ऑलिम्पियाड. हे सगळं ऑलिम्पियाड आहे. आता इतर ऑलिम्पियाडपेक्षा ही थोडीशी वेगळी आहे आणि ही ऑलिम्पियाड फक्त समर म्हणजे उन्हाळ्यामध्येच यांच्या परीक्षा घेतल्या जातात. जसं आता समर सुरू आहे, आता समर येईल, त्याच्यासाठी ही परीक्षा अतिशय वेगळी परीक्षा जी समरमध्ये घेतली जाते. सायन्स आहे अवेलेबल, सायबर, मॅथ, इंग्लिश, GK आणि हा नवीन विषय आहे क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग हा नवीन विषय तिथं आलेला आहे. अँड नॉन रुटीन मॅथ हे 2 विषय. आता हा एक जबरदस्त आहे. नॉन रुटीन मॅथ म्हणजे असा मॅथ की जो तुमच्या पुस्तकांमध्ये नाही आहे, असा मॅथ की जो तुमच्या शाळेच्या सिलेबसमध्ये नाही आहे. म्हणजे ऑल ओव्हर जेवढं कोणतं मॅथ असते त्या मॅथवर कंबाईन पेपर या ठिकाणी घेतात. म्हणजे नुसतं मॅथ, नॉन रुटीन मॅथ म्हटलेलं आहे. ही एक्झाम या ठिकाणी होतं आणि हे सगळं 1 ते 11वी पर्यंत आहे, म्हणजे हे तुम्ही या ठिकाणी कॅपेबल आहात. ठीक आहे, आता ही एक्झाम सगळ्यात महत्त्वाची हे आहे की हे फक्त समरमध्ये घेतली जाते आणि मे, जूनच्या दरम्यान हे घेतली जातात. तुम्ही देऊ शकता, तुमच्याकडे वेळ आहे आता. हां, चला त्याच्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल आहे आणि या एक्झामशी ॲमेझॉन जोडलेला आहे, इंटेल जोडलेला आहे. ज्या कंपन्या आहेत हे सगळ्यांनी इथं शेअर केलेलं आहे. म्हणजे एक चांगल्या पद्धतीच्या ह्या एक्झाम्स आहेत. त्यांचे पेपर पॅटर्न जर तुम्ही चेक केलं तर खरंच खूप चांगल्या पद्धतीचे पेपर पॅटर्न असतात. कोणती परीक्षा घ्यायची एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचे प्रश्नपत्रिका असतात. ठीक आहे, याच्यामध्ये नवीन काय आहे हे झाले तुमची ड्युरेशन. फीस 225 आहे. ठीक आहे, आता 225 मध्ये 150 तुमची रजिस्ट्रेशन फीस झाली आणि 75 रुपयाचे ते तुम्हाला मॉक टेस्ट देतात प्रॅक्टिस म्हणून. सगळं प्रॉफिटेबल आहे, पैसे घेणारे आहेत. ठीक आहे, क्लास 1 to 10 3 सब्जेक्टवर जास्त भर आहे. मॉक टेस्ट देतात आणि ह्या बाकीच्या गोष्टी. ठीक आहे,
ह्या परीक्षा लेवल 2 वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही तुमच्यासाठी, ह्या मी तुम्हाला सांगितल्या जनरल गोष्टी आहेत. ह्या जनरल गोष्टी तुम्हाला प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणामध्ये राहील, सगळ्यांना ह्या गोष्टी कमी जास्त प्रमाणात. पेपर पॅटर्न 3 मॉक टेस्ट 3 टाइम देऊ शकता, तुम्ही कधी पण देऊ शकता. स्लॉट कधी पण चेंज करू शकता, स्लॉट पेपरचा वेळ तुम्ही कधीही चेंज करू शकता, ही एक फॅसिलिटी आहे इथं. पण थोडीशी फीज घेतात तुम्हाला, तुमच्या पद्धतीने जर पेपरची तारीख पाहिजे असणार तर थोडीशी फीज घेऊन चेंज करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या. चला, पेपर पॅटर्न दिलेला, सेक्शन किती पडल्या, फर्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन, पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा ते पाचवा वर्ग, 6 ते 11 वर्ग आहे, त्याचे क्रायटेरिया आहे. आणि या ठिकाणी हे मिनिट पण तुम्हाला दिलेलं आहे. चला, आपण एक ओव्हरऑल फक्त तुमच्या डोळ्यासमोरून ह्या गोष्टी काढत आहोत. कन्फ्युजन पण या ठिकाणी होतं, परंतु सगळ्या परीक्षा जर तुमच्या डोळ्यासमोर एकाच वेळी जर असेल तर तुम्ही त्यांचं सिलेक्शन व्यवस्थित करू शकता, ठीक आहे. चला, नंतर आहे UCF, युनिफाईड काउन्सिल फाउंडेशन. हे एक आहे, इंग्लिश, सायबर, मॅथ, सायन्स. नवीन काय आहे याच्यामध्ये, हां, NSTSC ही जी एक्झाम फेमस आहे, लक्षात, ही फेमस एक्झाम या एक्झामद्वारे घेतली जाते, नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. आणि ह्या एक्झाम टाइम्स ऑफ इंडियाद्वारे सर्टिफाईड आहे, ठीक आहे. खूप देशांमध्ये होते आणि हे एकमेव अशी परीक्षा आहे की सगळ्यात जास्त देशांमध्ये या परीक्षेचा संबंध येतो. बघा, 16पेक्षा जास्त कंट्रीने 23 वर्षापासून हे काम करते, म्हणजे सगळ्या देशांमध्ये यांचा बोलवाला आहे, आपण असं म्हणू शकतो. तर ही पण एक्झाम आपल्याला देता येईल. नवीन काही नाही आहे, फक्त देशांची संख्या वाढलेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी फक्त 4 विषयासाठी आहे. बाकी हां, महत्त्वाचं, यामध्ये प्राईज खूप जास्त मिळतं, 2 लाखापेक्षा जास्त प्राईज या ठिकाणी मिळतं, अप टू 2 लाख, 2 लाखापर्यंतचे तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतात. मेडल तर मिळतात, सर्टिफिकेट तर मिळतात, परंतु प्राईज पण मिळत असते, ठीक आहे. अवॉर्ड पॅटर्न कशा पद्धतीने चालते, अवॉर्ड पॅटर्न, नॅशनलचा टॉपर पाहिजे त्यालाही मिळते अवॉर्ड, स्टेट टॉपर असेल त्याला पण पैसे मिळतात, डिस्ट्रिक्ट टॉपर, मेडल वगैरे, स्कूल टॉपर असेल त्याला पण मिळतात, क्लास टॉपर असेल त्याला पण मिळतात, तुमच्या शिक्षकांनी जिथं एनरोलमेंट केलं असेल त्याला पण मिळतात, आणि शाळेने जर जास्त प्रमाणात सहभाग केला असेल तर त्यांना पण हे ठिकाणी हे अवॉर्ड देत असतात, ठीक आहे. हे फी स्ट्रक्चर आहे, पेपर पॅटर्न आहे, ठीक आहे. आपल्याला भरपूर काही बघायचं आहे, लोकांकडे वेळ नाही आहे, मला वेळ द्यायचा आहे परंतु भरपूर लोकांकडे वेळ नाही, कारण की घाई प्रत्येकांना असतं, ठीक आहे. हे एक्झाम फीच वेगवेगळी आहे. UEMOची एक्झाम फीस 125, मॅथमॅटिक्स सायबरची 150, इंग्लिशची 150 आणि सायन्सची 354 रुपये. फी स्ट्रक्चर थोडा वेगळा आहे. हे तुमचं पेपर पॅटर्न आहे, ठीक आहे. चला, ही एक एक्झाम आहे, इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड. ही एक आणखी चांगली एक्झाम आहे, ठीक आहे. सायन्ससाठी आहे, मॅथ, इंग्लिश, कम्प्युटर, ड्रॉइंग हा नवीन विषय या ठिकाणी, ड्रॉइंगमध्ये ज्यांना आवड आहे ते या एक्झामचा यूज करू शकतात. स्पेल बी मगाशी होती ती एक्झाम पुन्हा इथं आलेली आहे. नवीन एसेसाठी पण ही एक्झाम, बघा, एसे. त्याच्यानंतर सोशल सायन्स मगाशी पण होतं. आता महत्त्वाचा आहे किंडर गार्डन, हा एक लहान पोरांसाठी ही एक्झाम आहे. किंडर गार्डन नाव दिलं आहे, परंतु हे क्लास 1 to 10वी पर्यंतचा विद्यार्थी देऊ शकतो, ठीक आहे. चला, हे एक स्कॉलरशिप प्रोग्राम आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली. आतापर्यंत जेवढ्या काही आपण बघितलं याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नव्हतं, अवॉर्ड होतं, मेडल, सर्टिफिकेट, काही पैसे असतील किंवा काही वस्तू असतील, पण हे स्कॉलरशिप देतं दरवर्षीसाठी, ठीक आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे. आणि ही परीक्षा मंथली पण होते आणि ॲन्युअल पण होते, म्हणजे महिन्याला पण ही परीक्षा घेतली जाते आणि ॲन्युअल पण घेतली जातात. आणि याच्यामध्ये पण हाय अवॉर्ड, या परीक्षेमध्ये पण तुम्हाला पैसे पण मिळतात, सगळ्या गोष्टी मिळतात. चला, याच्यामध्ये नवीन बाकीच्या गोष्टी काही नाही आहे. चला, आपण नवीन गोष्टी म्हणजे क्रायटेरिया पाहू, कशा पद्धतीचा ही एक्झाममध्ये रँकिंग मिळते. हे रँक इथं दिसते बघा, नॅशनल रँकमध्ये 8 विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये मिळतात, ठीक आहे. नॅशनल रँक 2 मध्ये म्हणजे दुसऱ्या प्राईजवाल्याला 10 विद्यार्थ्यांना 40,000 मिळते. पैशाचे रँक दिलेले आहेत, लॅपटॉप, टॅबलेट्स, ह्या गोष्टी तुम्हाला फॅसिलिटी म्हणून देतात. हां, आता यांची पण तारीख तुम्ही देऊ शकता, तारीख तुम्हाला अवेलेबल आहे, ठीक आहे.
शाळेसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल शाळेतून तर 30 सप्टेंबर हा इंडिव्हिज्युअल पण करता येते. मेसेज टाका तुम्ही त्यांना. लास्ट डेट हे का लास्ट डेट फॉर इंडिव्हिज्युअलसाठी पण आहे, शाळेसाठी पण आहे. 15 नोव्हेंबर 21 म्हणजे वेळ आहे, तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. चला आता आपण एंडिंगकडे आलेलो आहोत. हे एंडिंगचा भाग आहे. काही एक्झाम हे पर्सनली सब्जेक्टसाठी स्पेसिफिक आहे. सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे फक्त त्या विषयापुरताच घेतात, दुसरं कोणतेही घेत नाही. जसं IOM इंटरनॅशनल ऑलिम्पियाड फॉर इन्फॉर्मॅटिक्स, म्हणजे जे काही संगणकाशी संबंधित आहे, कॅम्प्युटरचं इन्फॉर्मेशन, त्यासाठी IO ही एक्झाम घेतली जाते, फक्त कॅम्प्युटर बेस्ड. दुसरं MTSC मॅथ्स टॅलेंट सर्च एक्झाम, फक्त गणिताशी संबंधित एक्झाम घेतली जातात. ठीक आहे. अशा हे एक्झाम्स बघा इथं तुम्हाला दिसेल. हे एक्झाम कोण घेते, IARCS ही एक्झाम घेते. आणि ही एक्झाम अशी एक्झाम आहे की या एक्झाममध्ये 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला जाते. 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप केला जाते आणि हे ग्रुप विविध देशांशी भारताचं रिप्रेझेंटेशन करतात. थोडं वेगळं आहे हा. ठीक आहे. 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप करतात आणि ग्रुपमध्ये यांची स्पर्धा होते विविध देशांशी. मग भारताचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी 4 विद्यार्थी, विविध देशांचे विद्यार्थी येतात आणि त्यांची कॉम्पिटिशन होते, परंतु ग्रुपमध्ये होते. हे थोडंसं वेगळं आहे. सिंगलमध्ये आता येतं कॉम्पिटिशन नाही होत, तर ग्रुपमध्ये होते. त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून प्रत्येक देशांची त्या वर्गातील विद्यार्थ्यांचा ग्रुप, आपल्या देशातील विद्यार्थ्यांचा ग्रुप, आणि अशा पद्धतीने यांच्यामध्ये कॉम्पिटिशन घेतली जाते. वर्ग 1 ते 12 पर्यंत असतं, 2 लेवल असतात. हे आपली गणिताची एक्झाम असते. ठीक आहे. हेही काही खूप नाही. MTSC असते. हे झाले स्पेशल सब्जेक्ट विषयी, फक्त गणित आणि फक्त तुमचं संगणक बेस मार्गदर्शन. त्याच्यानंतर पण पुन्हा एक आपण म्हणून ॲबॅकस नाव तुम्ही ऐकलं असणार. ॲबॅकस मी सांगितलं नाही या ठिकाणी. ॲबॅकस नावाची एक एक्झाम असतं, बरोबर आहे. आणि एक असते वेदिक मॅथ. ह्या 2 एक्झाम खूप जबरदस्त आहेत गणितासाठी. ठीक आहे. मी इथं उल्लेख नाही केला. ॲबॅकस आणि दुसरी गोष्ट ॲबॅकस आणि वेदिक मॅथ. आता तुम्ही बघा, तुम्हाला कुठंतरी फेसबुक वगैरेमध्ये कुठंतरी ॲड दिसतील ॲबॅकसचे, याची त्याची. तर ह्या 2 एक्झाम अतिशय आणखी महत्त्वाच्या आहेत. ॲबॅकस हे एक गणितीय कॅल्क्युलेशन असते. याच्यामध्ये काय होतं, मेंदू एवढा फास्ट चालत असतं की त्याची कल्पना आपण करू शकत नाही. म्हणजे कॅल्क्युलेटरपेक्षाही फास्ट आपण कॅल्क्युलेशन करतो या परीक्षांमध्ये. मॅथमॅटिकली असतात ॲबॅकस आणि वेदिक मॅथ. आता दोघांमध्ये काय फरक आहे, तर ॲबॅकस हे चायनाकडून आलेलं तंत्रज्ञान आहे गणितामधलं, ज्याच्यामध्ये एक यंत्र असते. त्या यंत्राच्या मदतीने आपल्याला कॅल्क्युलेशन शिकायचं असते आणि याचं त्या यंत्राद्वारे कॅल्क्युलेशन करता करता आपण आपल्या डोक्यामध्ये पण याचं कॅल्क्युलेशन करतो. ठीक आहे. हे झालं ॲबॅकस बद्दल. तर हे चायनीज तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक यंत्र दिलं जाते आणि त्या यंत्रामधून मग त्या गोष्टी तुम्हाला हळूहळू गणितीय क्रिया तुम्हाला कॅल्क्युलेटरपेक्षाही फास्ट करता येतं. ते आहे ॲबॅकस. आणि या ॲबॅकसचं तंत्रज्ञान बाहेरून आलेलं आहे, त्याच्यामध्ये फीस पण जास्त आहे. आणि हे 8 स्टेजेसमध्ये असते. 8 स्टेजेस असतात त्याचे. कोणत्याही वर्गापासून देता येते. या परीक्षांचे 8 स्टेज असतात. त्या स्टेजेसमध्ये तुम्हाला जायचं असतं. त्यांची म्हणजे हळूहळू त्यांची लेवलही वाढत जाते. त्याच्यानंतर तुमचं फीस पण त्या ठिकाणी खूप जास्त असते. 15, 20, 25 हजार रुपये वगैरे भरपूर फीस घेतात त्या ठिकाणी. पण जबरदस्त एक्झाम असते. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही चांगली एक्झाम पुन्हा आहे वेदिक मॅथ म्हणून येतं. ते आपली भारतातली एक्झाम आहे, जी गणिताशी रिलेटेड आहे. म्हणजे जे आपले पूर्वज अगोदरपासून वापरायचे गणितीय क्रिया करण्यासाठी. तर आपली भारतीय गणितीय क्रिया करण्याची पद्धत म्हणजे वैदिक गणित म्हणतात त्याला. तर त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो गणिताचं. ह्या 2 अतिशय. आणि वेदिक मॅथ हे 4 की 5 स्टेपमध्ये असतात. 4 स्टेपमध्ये असते आणि सोपं आहे. सोपं आहे म्हणण्यापेक्षा जर तुम्ही त्याचा वापर जर केला तर खरंच तुम्ही गणितातलं तुमची भीती कधीची तरी निर्माण असेल ती दूर होऊन जाणार आणि तुमचा जो मेंदू आहे हा मेंटली
गणितीय क्रिया करण्यासाठी अतिशय स्ट्रॉंग होतं. कॅल्क्युलेटर पेक्षाही कमी सेकंदामध्ये आपण काढू शकतो, म्हणजे कॅल्क्युलेटरच्या लेवलमध्ये आपण आपलं गणित करू शकतो. किती मोठी बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल किंवा आणखी कोणतेही गणितीय उदाहरणे असतील आपण सहज करू शकतो. तर ह्याही दोन अतिशय बेस्ट एक्झाम्स आहेत जे तुम्ही तुमच्या पाल्यांसाठी देऊ शकता. तर अशा पद्धतीचे आपण एक्झाम्स बघितले, विविध ऑलिम्पियड एक्झाम. ज्या एवढ्या एक्झाम बघितल्या सगळ्या एक्झाम आपल्या कोणत्या होत्या? प्रॉफिटेबल. ठीक आहे. तर आता याविषयी जर कुणाला काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोलू शकता. इथपर्यंत आपण ह्या एक्झाम घेतल्या. आता उद्याला आपण बघणार आहोत नॉन प्रॉफिटेबल एक्झाम. नॉन प्रॉफिटेबल एक्झाम आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नॉन प्रॉफिटेबल एक्झाम आणि ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत. म्हणजे ह्या एक्झाम मध्ये आपण, मी याच्या अगोदर सांगितलं, प्रॉफिटेबल मध्ये बसलं नाही तरी चालेल, पण नॉन प्रॉफिटेबल प्रत्येकाने द्यायलाच पाहिजे. हा, जर तुमच्याकडे त्या वयामध्ये किंवा त्या वेळेमध्ये जर हे उपलब्ध नसतील तर आपण नॉन प्रॉफिटेबल कडे जाऊ शकतो. ठीक आहे. तर आपण उद्याला बघणार आहोत प्रॉफिटेबल ला सोडून जेवढे कोणतेही नॉन प्रॉफिटेबल म्हणजे गव्हर्नमेंटच्या जेवढ्या कोणत्याही एक्झाम आहेत त्या आपण उद्याला काही कमी वेळामध्ये बघून घेऊ. 1-1.5 तासामध्ये बघणार. जसं आजही कदाचित आपला वेळ झाला असेल